सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। गेवराई नजीक वडगाव ढोक फाट्यावर कराड समर्थकांनी हे आंदोलन केलंय। वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी ही कराड समर्थकांकडून केली जाते। खरं तर कालपासूनच या आंदोलनांना सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत केवळ परळीमध्ये हे आंदोलन केलं जात होतं, मात्र आता आपण या आंदोलनाची व्याप्ती पाहायची झाली तर सोलापूर धुळे महामार्गावर सुद्धा रास्ता रोको आंदोलन केलं जातंय। गेवराईच्या जवळ वडगाव ढोक फाट्यावर कराड समर्थकांकडून हे आंदोलन केलं जातंय। ही दृश्य आपण पाहतोय रास्ता रोको आंदोलनाची। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। उदय, कालपासून अगदी आतापर्यंत जी आंदोलनं वाल्मिक समर्थकांकडून केली जात होती ती परळी तालुक्यापुरती मर्यादित होती, आता परळीच्या बाहेर या आंदोलनाचं लोण पसरतंय असं म्हणायचं का? नक्कीच विक्रांत असंच म्हणावं लागेल, कारण काल दिवसभर परळीमध्ये क्रिया आंदोलन झालं, वेगवेगळी आंदोलनं झाली। आज सकाळपासून देखील परळीचं काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे, परंतु आता परळी बाहेर पहिल्यांदाच गेवराई नजीक सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। त्यावेळी देखील घोषणाबाजी करण्यात आली। कराडवरील गुन्हे जे आहेत ते मागे घ्या अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। त्या ठिकाणी तात्काळ पोलिसांनी पोहोचून आता वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु आता परळी बाहेर देखील या आंदोलनाचं लोण पसरत असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।